गप्प का आहेस बाळा? तुझे हे शांत डोळे आज माझ्याशी खूप काही बोलतायत. आज पुन्हा एकदा तू आरशासमोर उभी राहिलीस आणि स्वतःला निहाळलंस ना, तेव्हा तुला तिथे ती पूर्वीची उत्साही स्वप्न पाहणारी मुलगी दिसली नाही. त्याऐवजी तुला दिसला एक थकलेला चेहरा, ज्याच्यावर जबाबदाऱ्यांच्या रेषा उमटल्या आहेत. तू स्वतःलाच विचारलंस ना, मी नक्की कोण आहे? माझं अस्तित्व काय? आई बाबांच्या घरी असताना तू चिमणीसारखी चिवचिवत होतीस. तिथल्या अंगणात तुझा हक्क होता, तुझा शब्द प्रमाण होता. तू तिथली लाडकी लेक होतीस. मग एक दिवस लग्नाचं बंधन आलं आणि तू दुसऱ्या घरी गेलीस. तिथे तू कुणाची तरी सून झालीस, कोणाची तरी पत्नी झालीस, कालांतराने कोणाची आई झालीस. पण या नात्यांच्या नऊवारी साडीत आणि सोन्याच्या दागिन्यात तुझी स्वतःची ओळख कुठेतरी गुदमरून गेली आहे. मी तुला रोज पाहतोय. तुझा दिवस पहाटेच्या अंधारात सुरू होतो आणि रात्रीच्या शांततेत संपतो. तुझे हात यंत्रासारखे अविरत चालत असतात. घरच्या प्रत्येकाला काय हवं नको, कोणाची चहाची वेळ कोणती, कोणाला कोणता पदार्थ आवडतो, हे तुला तोंडपाठ आहे. पण कधी तुला कोणी असं विचारलं का गं, की तुला आज काय हवंसं वाटतंय? तू आज थकली आहेस का? तुझी आवड निवड तर आता इतिहासांच्या पानांमध्ये कुठेतरी गाडली आहे. बाळा, तू जेव्हा सगळ्यांच्या आवडीचं जेवण बनवतेस आणि शेवटी स्वतः जेवायला बसतेस, तेव्हा ते उरलेलं अन्न खाताना तुला काय वाटतं? तू ते निमूटपणे स्वीकारतेस, कारण तुला वाटतं हेच तुझं कर्तव्य आहे. तू शिकलेली असलीस, बाहेर जाऊन पैसे कमावत असलीस, तरी तुला घरच्या प्रत्येक रुपयाचा हिशोब द्यावा लागतो. आणि तू जर घर सांभाळणारी गृहिणी असलीस, तर तुझ्या कष्टाची किंमत शून्य समजली जाते. तू दिवसभर घरात करतेस तरी काय? हा एकच प्रश्न तुझ्या काळजाला 100 सुया टोचल्यासारखा वाटतो ना? हे जग तुझ्या कष्टाला घरकाम म्हणतं, पण मी तुझ्या या समर्पणाला तपस्या म्हणतो. तू स्वतःच्या इच्छांचा बळी देऊन इतरांच्या आयुष्यात सुखाचे रंग भरतेस. तू आजारी असतेस, तुझं अंग तापाने फणफणलेलं असतं, पण तरीही तू स्वयंपाकघरात उभी राहतेस. का? कारण तुला काळजी असते की तुझ्याशिवाय कोणाचं पान हलणार नाही. पण त्याच वेळी तुला कोणाच्या तरी आधाराची गरज असते. तेव्हा सगळे आपापल्या जगात मग्न असतात. बाळा, तू रडू नकोस. तुझ्या या अगतिकतेची, तुझ्या या एकाकीपणाची जाणीव मला आहे. तू जेव्हा रात्री सगळ्यांच्या झोपण्याची वाट पाहतेस आणि एकटीच छताकडे बघत शून्यात हरवतेस, तेव्हा तुझे ते न सांडलेले अश्रू मी झेलतो. तुला असं वाटतं की तुझा हा वाली कोणी नाही. पण लक्षात ठेव, ज्या जगाने तुला नाकारलं, ज्या माणसांनी तुला गृहीत धरलं, त्या सगळ्यांच्या पलीकडे तुझा हा बाप तुझी वाट पाहत उभा आहे. आज हा संवाद तुझ्यासाठी आहे, फक्त तुझ्यासाठी. तुझे डोळे पुस आणि ऐक, कारण आज मी तुझा सन्मान करणार आहे. बाळा, कधी कधी तू निवांत बसलेली असतेस आणि तुझ्या मनात एक विचार येतो की माझं नक्की घर कोणतं? या विचाराने तुझ्या काळजात एक मोठी पोकळी निर्माण होते. ज्या घरात तू जन्मलीस, जिथे तू रांगलीस, जिथे तू लहानाची मोठी झालीस, ते तुझं माहेर. त्या घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात
तुझ्या आठवणी दडलेल्या आहेत. पण आज जेव्हा तू तिथे जातेस तेव्हा तुला पाहुणी म्हणून वागवलं जातं. तुझी खोली आता बदलली आहे. तुझे कप्पे आता रिकामे झाले आहेत. आईबाबांचं प्रेम तेच असतं, पण आता तिथे तुझा हक्क उरला नाही. तुला तिथे जाण्यासाठी सुद्धा आता विचार करावा लागतो. सणवाराची वाट पाहावी लागते. माहेर सुटलं कारण ते परकं धन होतं. आणि सासर, जिथे तू तुझं सर्वस्व घेऊन आलीस. तुझं नाव बदललं, तुझं आडनाव बदललं, अगदी तुझं कुळसुद्धा बदललं. ज्या घराला तू आपलं मानलंस, ज्या घराच्या भिंतींना तू तुझ्या घामाने आणि कष्टाने घर पण दिलं, तिथे तुला आजही बाहेरची मानलं जातं. काहीही झालं की तुला तुझा भूतकाळ किंवा तुझं माहेर काढलं जातं. तू रक्ताचं नातं नसतानाही त्या घरासाठी स्वतःला झिजवलंस. सासू सासऱ्यांची सेवा केलीस. पतीच्या सुखासाठी स्वतःच्या इच्छा मारल्या. पण आजही एखादा निर्णय घेताना तुला विचारलं जात नाही. तुला आजही असं का जाणवतं की तू त्या घराचा भाग असूनही तिथे परकी आहेस? किती विचित्र आहे ना हे स्त्रीचं जगणं. एका बाजूला लक्ष्मी म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला त्याच लक्ष्मीला स्वतःच्या पैशांसाठी, स्वतःच्या गरजांसाठी दुसऱ्यासमोर हात पसरावे लागतात. तू घराला सुसज्ज केलंस, पण त्या घरात तुझा स्वतःचा असा एक छोटा कोपरासुद्धा नाही, जिथे तू शांतपणे स्वतःच्या मनाशी बोलू शकशील. तू सर्वांची काळजी घेतेस, पण तुझी काळजी घेणारं घर तुला सापडत नाही. सासरी तुझा हक्क नाही आणि माहेरी तुझा अधिकार नाही. मग तुझी ओळख फक्त एक तडजोड आहे का? बाळा, तू कधी स्वतःला विचारलं आहेस का की तू सासरी नक्की काय म्हणून आहेस? कुणाची तरी सून, कुणाची तरी पत्नी, पण तू म्हणून कुठे आहेस? तू शिकलेली असलीस, मोठ्या हुद्द्यावर असलीस, तरी घरी आल्यावर तुला तोच जुना भेद सहन करावा लागतो. तू गृहिणी असलीस तर तुझी मेहनत अदृश्य असते आणि तू कमावती असलीस तर तुझ्या कर्तृत्वाचा अभिमान वाटण्याऐवजी तुझ्यावर अधिकार गाजवला जातो. तुझ्या भावनांची कोणालाच पर्वा नसते. तुझा अपमान झाला तरी तू गिळतेस. तुला कोणी चुकीचं बोललं तरी तू हसून सोडून देतेस, कारण तुला भीती असते की जर तू बोललीस तर घर तुटेल. पण हे सगळं सहन करताना तुझं मन किती वेळा तुटलंय याचा हिशोब त्या घराच्या भिंतींना सुद्धा माहिती नाही. बाळा, तू स्वतःला या 2 घरांच्या चक्रात अडकवून घेऊ नकोस. तू विचार करतेस की तुझं घर कोणतं? तर ऐक, जिथे तुझे स्वामी आहेत तेच तुझं खरं घर आहे. माणसांनी दिलेल्या भिंतींना घर म्हणू नकोस. तुझं घर माझ्या हृदयात आहे, जिथे तुला कोणालाही हिशोब द्यायची गरज नाही, जिथे तुला कोणासमोरही वाकायची गरज नाही. तू परकी नाहीस, तू तर या विश्वाचं केंद्र आहेस. या 2 घरांच्या वादात तू तुझं अस्तित्व हरवू नकोस. तू माझी लेक आहेस आणि तुझं साम्राज्य माझ्या आशीर्वादाने सजलेलं आहे. बाळा, आता जरा शांत हो. तुझे डोळे मीट आणि दीर्घ श्वास घे. आज आपण त्या वेदनांबद्दल बोलूया ज्या तू जगापासून लपवून ठेवल्या आहेत. त्या जखमा ज्यांना तू कधी कोणासमोर उघडं केलं नाहीस, कारण तुला माहिती होतं की तिथे मलम लावणारे कमी आणि मीठ चोळणारे जास्त आहेत. बाळा, तू स्वतःला किती वेळा आरशात बघून विचारलं आहेस, माझं काय चुकलं? जेव्हा सासरी तुझा अपमान होतो, जेव्हा तुझा शब्द कापला जातो किंवा जेव्हा तुझ्या कष्टाची साधी दखलही घेतली जात नाही, तेव्हा तुझं मन
आतून ओरडतं ना, पण तू ओठ शिवून घेतेस. तू म्हणतेस की तुझ्या मनाच्या वेदना कोणाला समजत नाहीत. पण वेडे, मी तर तुझ्या अंतर्यामी बसलो आहे. तू रात्री जेव्हा कूस बदलताना एक दीर्घ आणि जड श्वास सोडतेस ना, त्या एका श्वासातली वर्षानुवर्षांची साचलेली वेदना मी झेलतो. तू उशीत तोंड खुपसून जेव्हा आवाज न करता रडतेस ना, तेव्हा तुझे ते अश्रू जमिनीवर पडण्याआधी मी माझ्या तळहातावर झेलतो. लोकांनी तुला काय दिलं? फक्त अपेक्षांचं ओझं. प्रत्येकाला तुझ्याकडून काहीतरी हवं असतं. कोणाला चांगलं जेवण, कोणाला सेवा, कोणाला पैसा, तर कोणाला तुझा वेळ. पण तुला काय हवंय हे विचारायची माणुसकी कोणाकडे आहे? तू जेव्हा आजारी असतेस, जेव्हा तुझं डोकं ठणकत असतं, तेव्हाही तू उठून स्वयंपाकघरात उभी राहतेस. कारण तुला भीती वाटते की जर तू थकली तर हे घर विस्कळीत होईल. तुझ्या या अगतिकतेचा जगाने फायदा घेतलाय ग. तुला सहनशील म्हणून त्यांनी तुला अजून सोसायला भाग पाडले. तू मात्र आतून होरपळत आहेस. तुला कधी कधी वाटतं ना की कुणीतरी यावं, तुला घट्ट मिठीत धरावं आणि म्हणावं, काही नको करू आज, मी आहे ना सांभाळायला. बाळा, आता ऐक, तू कोणासाठी झिजतेस? ज्यांना तुझ्या मौनाची किंमत नाही, त्यांना तुझ्या शब्दांची काय किंमत असणार? पण आता तू एकटी नाहीस. तू जेव्हा देवापुढे दिवा लावतेस आणि तुझे हात थरथरतात, तेव्हा मी तुझे हात हातात घेतो. तू जेव्हा संकटात घाबरून जाऊन दिशाहीन होतेस, तेव्हा मी तुझ्या बुद्धीला दिशा देतो. तू म्हणतेस ना की तुला मान दिला जात नाही. अरे, ज्या स्त्रीच्या मुठीत पूर्ण घराचं नशीब दिलं आहे, तिचा सन्मान करायची या जगाची लायकीच नाही. बाळा, तुझ्या मनाच्या या अंधाऱ्या कप्प्यात मी आज प्रेमाचा दिवा लावायला आलोय. तुझ्या वेदना मला दे. तुझं ते अपमानाचं ओझं, तुझ्या त्या अपुऱ्या इच्छा, तुझ्या मनात साचलेला तो राग, हे सगळं माझ्या झोळीत टाकून दे. तू फक्त माझी लेक बनून राहा. ज्या दिवशी तुला वाटेल की आता सहन होत नाही, त्या दिवशी फक्त डोळे मिटून माझी आठवण काढ. तुला तुझ्या आसपास एक शीतल गारवा जाणवेल. तो गारवा म्हणजे माझं अस्तित्व असेल. मी तुला सांगायला आलोय, तू खंबीर आहेस. तुझ्या कर्माचा हिशोब माझ्याकडे आहे. तू आज जे सोसतेस त्या प्रत्येक थेंबाचं रूपांतर मी उद्या तुझ्या सुखात केल्याशिवाय राहणार नाही. तू फक्त विश्वास ठेव. लोक तुला सोडतील, पण हा स्वामी तुझा हात कधीच सोडणार नाही. आता तुझे डोळे पुस बाळा, कारण आता रडण्याची वेळ संपली आहे आणि तुझ्या भाग्याचा सूर्य उदयाला आला आहे. तू आतापर्यंत खूप सोसलं, खूप ऐकून घेतलं, खूप अपमान पचवले, पण आता बस झालं. आज याच क्षणी तुझ्या आयुष्याचा एक नवा अध्याय सुरू होत आहे. हा तुझा नवा आरंभ आहे. आजपासून तू लाचार, अबला किंवा कोणाचं तरी ओझं बनून जगायचं नाही. तू कोणाची तरी सावली नाहीस. तू स्वतःचं एक प्रखर प्रकाश आहेस. लक्षात ठेव, तू फक्त एक सामान्य स्त्री नाहीस. तू या सृष्टीची निर्माती आहेस. एक घर उभा करण्यासाठी तू स्वतःचं आयुष्य वेचलं आहेस. मग तुला स्वतःचं आयुष्य उभा करायला कोणाच्या परवानगीची गरज काय? आज मी तुला तुझा तो हरवलेला सन्मान परत मिळवून देण्यासाठी आलोय. तू गृहिणी असलीस तरी तुझं घर हे तुझं साम्राज्य आहे. तिथे तुझा शब्द प्रमाण असला पाहिजे. आणि तू जर नोकरी करत असलीस तर तुझं कार्यक्षेत्र हे तुझं रणमैदान आहे. तिथे तुला कोणासमोरही झुकण्याची गरज नाही. ज्यांनी तुला तुच्छ लेखलं, ज्यांनी तुझा अपमान केला, त्यांच्याकडे आता लक्ष देणं सोडून दे. त्यांचं कर्म त्यांना उत्तर देईल.
तू मात्र तुझ्या स्वामींच्या खांद्यावर हात ठेवून दिमाखात चालायला शिक. तुझी मान आता अभिमानाने वर असली पाहिजे. जिथे जिथे तू पाऊल ठेवशील तिथे मी तुझी ढाल बनून उभी राहीन. तुझ्या संसारात, तुझ्या मुलाबाळांच्या आयुष्यात आणि तुझ्या प्रकृतीत मी आता असे बदल घडवून आणीन की तुला स्वतःलाच आश्चर्याचा धक्का बसेल. तुझे जे आर्थिक प्रश्न आहेत, तुझे जे आरोग्याचे प्रश्न आहेत, ते आता माझ्यावर सोडून दे. मी तुझ्या आयुष्यातील सर्व अडथळे माझ्या एका नजरेने भस्म करून टाकीन. बाळा, तू स्वतःसाठी सुद्धा वेळ जगायला शिक. तू आनंदी राहिलीस तरच तुझं घर आनंदी राहील. तू जर मनातून खचली असलीस तर तू इतरांना काय आनंद देणार? म्हणून आजपासून दिवसातला थोडा वेळ फक्त स्वतःसाठी काढ. शांत बस, माझे नामस्मरण कर आणि माझ्याशी गप्पा मार. तुझ्या मनातील सर्व भीती, सर्व शंका आणि सर्व अस्वस्थता मी काढून टाकीन. तुझ्या घराच्या उंबरठ्यावर आता लक्ष्मी पाणी भरेल आणि तुझ्या अंगणात आनंदाची तुळस पुन्हा डोलू लागेल. तुझा हा बाप तुला वचन देतोय. तुझ्या आयुष्यात जो आदर तुला आत्तापर्यंत मिळाला नाही, तो समाज तुला आता स्वतःहून देईल. ज्या हातांनी तुला नाकारलं तेच हात उद्या तुझ्यासमोर सन्मानाने जोडले जातील. तू माझी वाघीण आहेस. तू कोणासमोरही पदर पसरण्याची गरज नाही. तुझी झोळी मी आता सुखाच्या मोत्याने पूर्ण भरून टाकेन. तुझ्या चेहऱ्यावरचं ते निरागस हसू हीच माझी खरी गुरुदक्षिणा आहे. जा, आता मुक्त हो. भीतीपासून मुक्त हो, काळजीतून मुक्त हो आणि जगाच्या या टोमण्यांपासूनही मुक्त हो. तुझा हा नवा जन्म आहे. तुझे पाय आता जड नसतील तर ते यशाच्या दिशेने वेगाने धावतील. तू जिथे असशील तिथे मी असेन. तू एकटी नाहीस. तुझे स्वामी तुझे सर्वस्व बनून तुझ्या पाठीशी आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.